नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि जुन्या ग्रंथावर बोलणार आहोत, योग वासिष्ठ. हो, नमस्कार. आणि त्यातही आपण जरा खोलवर जाणार आहोत, पहिल्या पुस्तकातल्या काही अध्यायांमध्ये. अध्याय 27 ते 30. बरोबर. हे खूप महत्वाचे अध्याय आहेत. या भागांमध्ये ना राजकुमार रामाची एक वेगळीच अवस्था दिसते. म्हणजे एक प्रकारची तीव्र अस्वस्थता, जगाबद्दलची निराशा, ज्याला आपण वैराग्य म्हणतो. आपल्याकडे जी माहिती आहे, म्हणजे ग्रंथातले उतारे आणि काही नोट्स, त्यात याचं छान वर्णन आहे. तर आज आपण बघूया की रामाची ही मानसिक स्थिती काय होती, त्याचे प्रश्न काय होते आणि तो नक्की कशाच्या शोधात होता. सुरुवात त्याच्या त्या विचाराने करूया जिथे तो म्हणतो की जगात असं काही नाही जे आत्म्याला खरं समाधान देईल. हे खूपच धाडसी विधान आहे, नाही का? नक्कीच. आणि हे अध्याय म्हणजे रामाच्या संपूर्ण प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं. अच्छा. इथे तो फक्त पायोढ्याचा राजकुमार नाहीये, तो सत्याचा शोध घेणारा एक गंभीर साधक म्हणून आपल्या समोर येतो. आणि त्याची ही निराशा म्हणजे काय ना, ती वरवरची नाहीये. जगाचं जे क्षणभंगूर स्वरूप आहे, त्यातलं जे दुःख आहे, त्याच्या खोल चिंतनातून ती आलेली आहे. याला आपण विवेकी वैराग्य म्हणू शकतो का? म्हणजे केवळ नकार नाही, तर सत्य जाणण्याची एक तीव्र इच्छा. विवेकी वैराग्य इंटरेस्टिंग आहे. मग हे कसं दिसतं त्याच्या विचारांमध्ये? म्हणजे ज्या गोष्टी आपण महत्वाच्या मानतो, तारुण्य, सौंदर्य, सत्ता, त्याबद्दल तो काय म्हणतो? बरोबर. तो या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करतो. आणि त्याचा निष्कर्ष काय? तर हे सगळं नाशवंत आहे. अच्छा. तारुण्य टिकत नाही, सौंदर्य ते तर कमळाच्या फुलासारखं कोमेजून जातं. शक्ती, अधिकार हे सगळं काळाच्या ओघात नाहीसं होतं. तो म्हणतो याचा अभिमान बाळगणं म्हणजे मूर्खपणा आहे. या क्षणिक गोष्टींच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही, कारण त्या समाधान देत नाहीत, उलट दुःखच देतात शेवटी. आणि हे फक्त बाहेरच्या गोष्टींबद्दल नाहीये, तो आसक्तीला, म्हणजे आपलं जे गुंतणं असतं ना वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, हो, त्याला तो विषापेक्षाही भयंकर म्हणतो. त्याचं एक वाक्य आहे, जग हेच खरे विष आहे. हे जरा धक्कादायक वाटू शकतं. काय अर्थ असेल याचा? हो, धक्कादायक आहे. पण इथे जग म्हणजे जगातल्या वस्तूंबद्दलची आसक्ती, तो मोह. ओके. राम म्हणतो साधं विष फक्त आपलंही शरीर नष्ट करतं, पण ही आसक्ती, हा मोह आपले अनेक जन्म वाया घालवतो. आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपापासून, आत्म्यापासून दूर नेतो. अच्छा. म्हणून ते जास्त भयंकर. अगदी. म्हणून ते जास्त भयंकर आहे. या आसक्तीमुळेच तर मन शांत राहत नाही. तो तर असेही म्हणतो की रणांगणावर शत्रूंशी लढणारे योद्धे शूर आहेतच, पण त्याहून मोठे शूरवीर ते जे आपल्या मनातल्या इच्छांवर, वासनांवर नियंत्रण मिळवतात. म्हणजे आंतरिक विजय महत्वाचा. बरोबर. फळाची अपेक्षा ठेवून केलेली मोठी मोठी यज्ञयाग, कर्मकांड सुद्धा शेवटी बंधनातच टाकतात, असं तो म्हणतो. मुक्ती नाही देत. म्हणूनच कदाचित त्याला आता बागबगीचे, सुंदर स्त्रिया किंवा संपत्तीत काही रस वाटत नाहीये. हो, आणि त्याची निराशा अजून वाढते जेव्हा तो समाजात बघतो. काय बघतो तू? त्याला दिसतं की जगात अधर्म वाढतोय, अनिती वाढतीये आणि धर्म कमी होतोय. लोकांमध्ये वाद, मत्सर, द्वेष वाढतोय. हे सगळं बघून तो खूप व्यथित होतो. जग जसं असावं असं वाटतं तसं ते नाहीये, आणि ते बदलेल असंही त्याला वाटत नाही. यातून त्याची अलिप्त होण्याची भावना अजून तीव्र होते. हे सगळं सांगताना त्याने ज्या उपमा वापरल्या आहेत त्या खरंच खूप प्रभावी आहेत. म्हणजे जीवन म्हणजे कोमेजणारं कमळ, हो, मन म्हणजे वासनांच्या जंगलात फळासाठी उगासच भटकणारं माकड, बरोबर. आणि माणसं म्हणजे जणू मृत्यूसाठी पोसलेली मेंढरं, म्हणजे खाटीक खाण्याकडे नेतायत तरी शांतपणे गवत खाणारी. अगदी. काय आहे ना, या प्रतिमा फक्त वर्णन करत नाहीत, त्या आपल्याला आतून हलवतात, विचार करायला लावतात. बरोबर. त्या रामाच्या मनातली वेदना आणि जगाबद्दलची त्याची स्पष्ट दृष्टी दाखवतात. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, ही निराशा त्याला निष्क्रिय नाही बनवत. अच्छा, मग काय होतं? उलट या तीव्र जाणीवेतूनच तो अधिक शाश्वत, अधिक मौल्यवान गोष्टी शोधायला लागतो. त्याला आता हवी आहे खरी शांती, आसक्तीतून पूर्ण सुटका, आत्मिक समाधान आणि असं ज्ञान जे कधी नष्ट होत नाही. म्हणजे अनुभवाचं ज्ञान. हो, केवळ पुस्तकी नाही, तर अनुभवातून आलेलं ज्ञान. आणि हे ज्ञान कुठे मिळेल असं त्याला वाटतं? कुणाकडे पाहतो तो आशेने? तो साधू संत आणि जे खरे ज्ञानी लोक आहेत त्यांच्या सहवासाचं महत्त्व ओळखतो.
त्यांची संगत त्याला चांदण्यासारखी वाटते, जी अज्ञानाचा अंधार दूर करू शकेल. अशा लोकांकडूनच खरं मार्गदर्शन मिळेल असं त्याला वाटतं. त्याची स्वतःची अलिप्तता तर इतकी वाढलेली आहे की तो म्हणतो, मी मृत्यूचं स्वागतही करत नाही आणि जीवनावर प्रेमही करत नाही. बापरे, म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे काहीतरी शोधतोय तो. अगदी. हे सगळं ऐकून आपल्याला प्रश्न पडतो की खरं आत्मिक पोषण कशात आहे, बाहेरच्या गोष्टीत की आतल्या साधनेत. बरोबर. रामाच्या वैराग्यामागे जगाच्या नश्वरतेची म्हणजे कायम बदलत राहण्याची जी जाणीव आहे ती खूप तीव्र आहे हे स्पष्ट झालं. आता अध्याय 28 मध्ये तो याच नश्वरतेबद्दल म्हणजे जगाच्या सतत बदलणाऱ्या रूपाबद्दल अजून विस्ताराने बोलतो. हो, तो काळाला एका कुशल खेळाडूसारखं पाहतो जो सतत काहीतरी बनवतो आणि मोडतो. बरोबर. काळ म्हणजे इथे जणू एका मोठ्या रंगमंचावरचा सूत्रधार आहे आणि हे पटवून देण्यासाठी राम खूप उदाहरणं देतो. जसं की आज जिथे वाळवंट आहे तिथे उद्या मोठा तलाव असेल. आज जो उंच डोंगर आहे तो उद्या सपाट मैदान किंवा खोल दरी बनेल. आज जिथे गजबजलेलं शहर आहे ते उद्या ओसाड जंगल होऊ शकतं. म्हणजे काहीच स्थिर नाही. काहीच नाही. आत्ता जे दिसते ते पुढच्या क्षणी तसंच असेल याची काही खात्री नाही. आणि हा बदल फक्त निसर्गात नाही तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत आहे असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर. अगदी. तो अगदी स्पष्ट सांगतो की काहीही कायम नाही. आपलं शरीर, तारुण्य, पैसा, मित्र, नातेवाईक सगळं बदलतं किंवा नष्ट होतं. इतकंच काय, तो म्हणतो देव, देवता, स्वर्ग, अगदी ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा काळाच्या अधीन आहेत. तेही बदलतात किंवा नष्ट होतात. हा विचारच खूप मूलभूत आहे. हो ना. जगात कोणतीच गोष्ट स्थिर नाही. आणि हे क्षणभंगुरत्व पटवून देण्यासाठी त्याने किती सुंदर आणि मार्मिक उपमा वापरल्या आहेत. वाऱ्यावर ठेवलेला दिवा जो कधीही विझू शकतो, विजेचा तो क्षणभराचा लखलखाट, जो चमकून नाहीसा होतो, समुद्राच्या त्या सतत बदलणाऱ्या लाटा, हो, किंवा कुंभाराचं ते सतत फिरणारं चाक ज्यावर मातीचा गोळा आकार घेतो आणि मोडतो, रंगमंचावर भूमिका बदलणारी नटी किंवा जादूगाराने तयार केलेलं ते जादूचं शहर. बरोबर. या सगळ्या प्रतिमा एकच गोष्ट सांगतात, बदल हाच जगाचा नियम आहे, परिवर्तन अटळ आहे. मग या सततच्या बदलाचं निरीक्षण रामाला कुठे घेऊन जातं? म्हणजे जर जगात काहीच टिकणारच नाही तर मग कशाला धरून बसायचं? अगदी बरोबर. हाच त्याचा पुढचा विचार आहे. कशाला चिकटून राहण्यात काय अर्थ आहे? कशावर अवलंबून राहणं हे व्यर्थ आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट, व्यक्ती, परिस्थिती आपल्याला कायमचा आधार देऊ शकत नाही. नाही देऊ शकत. पण मग या अस्थिरतेच्या जाणीवेतून काय मिळतं? म्हणजे सगळं बदलणार आहे हे कळल्यावर एक प्रकारची निराशा येते ना. मग यातून काही सकारात्मक कसं साधायचं? आध्यात्मिक जागृतीसाठी ही जाणीव महत्वाची का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण ही नश्वरतेची खोल जाणीव आहे ना, ती आपल्याला एका मोठ्या भ्रमातून बाहेर काढते. कोणत्या भ्रमातून? आपल्याला वाटतं की पैसा, सत्ता, नाती हे आपल्याला सुरक्षित ठेवतील. पण जेव्हा त्यांचं खरं स्वरूप, त्यांची अस्थिरता आपल्या लक्षात येते तेव्हा आपण त्यांच्यावर अवलंबून राहणं कमी करतो. म्हणजे आसक्ती कमी होते. हो, आसक्ती कमी होते आणि मग आपलं लक्ष आपोआपच बाहेरच्या क्षणिक गोष्टींकडून आतल्या स्थिरतेकडे वळायला लागतं, शाश्वत सत्याकडे वळायला लागतं. अच्छा. ही जाणीव आपल्याला बदल स्वीकारायला शिकवते. भूतकाळाबद्दल दुःख करत बसणं किंवा भविष्याची उगाच चिंता करणं याऐवजी वर्तमानात जगायला शिकवते. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्यायला शिकवते, पण त्यात न अडकता त्याबद्दल कृतज्ञता ठेवायला शिकवते. त्यामुळे हे वैराग्य फक्त नकारार्थी भावना नाहीये, तर ते विवेकाकडे, एका सम्यक दृष्टीकडे नेणारं पहिलं पाऊल आहे. ही जाणीवच खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग उघडू शकते. हे खूपच रोचक आहे. म्हणजे जगाच्या नश्वरतेची जाणीव ही एका अर्थाने मुक्तीची सुरुवात होऊ शकते. छान. यानंतर अध्याय 30 मध्ये राम स्वतःच्या मनाच्या अवस्थेबद्दल बोलतो, म्हणजे त्याचा जो आंतरिक संघर्ष आहे त्याबद्दल अगदी स्पष्टपणे. तो म्हणतो, माझं मन चिंतेच्या चिखलात रुतलं आहे. हो, ते सैरभैर धावतं आणि प्रत्येक गोष्टीला घाबरतं. बरोबर. इथे राम स्वतःच्या मनाचं विश्लेषण करतोय. तो स्वतःच्या मनाची तुलना करतो वाळवंटात हरवलेल्या, एकट्या पडलेल्या, घाबरलेल्या स्त्रीशी, जिला तिच्या खऱ्या पतीचं म्हणजे आत्मिक समाधानाचं संरक्षण नाहीये. बापरे. किंवा गवतांनी वरवर झाकलेल्या खोल खड्ड्यात अडकलेल्या हरिणांची, हरिण म्हणजे इथे आपल्या वासना. अच्छा. या प्रतिमा त्याच्या मनाची अस्थिरता आणि असुरक्षितता दाखवतात. अगदी.
आणि या मागचं मूळ कारण काय सांगतो तो? म्हणजे जगाची नश्वरता तर आहेच, पण आणखी काही? हो, नश्वरतेतून आलेली निराशा तर आहेच, पण त्याचबरोबर त्याला अजून ज्ञानाचा अभाव जाणवतोय. म्हणजे नक्की काय करावं याबद्दलची स्पष्टता अजून आलेली नाही. तो मनाच्या एका विचित्र अवस्थेबद्दल बोलतो. त्याला तो अर्धजागृत किंवा संभ्रमाची अवस्था म्हणतो. अर्धजागृत म्हणजे? म्हणजे असं की मन पूर्णपणे जगाच्या आकर्षणात पण रमत नाहीये आणि पूर्णपणे परमसत्याच्या चिंतनात पण स्थिर होत नाहीये. ते दोन्हीमध्ये हेलकावे खातंय. अच्छा. जसं अंधारात दोरीला साप समजून भीती वाटते ना, तशी ही संभ्रमाची अवस्था आहे. यामुळेच गोंधळ उडतो, अनिश्चितता वाटते आणि आतून अशांती निर्माण होते. ही अवस्था खरंच खूप जणांना ओळखीची वाटेल, पण राम किती प्रामाणिकपणे हे सगळं सांगतोय हे महत्वाचं आहे. तो नुसती तक्रार नाही करत आहे. नाही. तर तिथे जे वसिष्ठ ऋषी आणि इतर ज्ञानी लोक आहेत त्यांना तो थेट प्रश्न विचारतो, कळकळीने विचारतो. बरोबर. आणि हे प्रश्नच त्याच्या शोधाची दिशा दाखवतात. हो ना. तो अत्यंत विनम्रपणे पण तरीही ठामपणे विचारतो. या जगात राहून जगाच्या दोषांपासून, मोहांपासून अलिप्त कसं राहायचं? मनाला शुद्ध आणि स्थिर कसं करायचं? फक्त ऐकून नाही, तर अनुभवातून मुक्ती कशी मिळवायची? आणि त्याचे काही प्रश्न तर इतके काव्यात्मक आहेत पण थेट काळजाला भिडतात. उदाहरणार्थ, कोणते प्रश्न तुम्हाला विशेष वाटतात? जसा तो विचारतो, कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब बसतो, पण पान भिजत नाही. तसंच जगात राहून निर्लेप, अलिप्त कसं राहावं? वाह, किती सुंदर प्रश्न आहे. है ना? किंवा माझं मन म्हणजे एक सरोवर आहे जे हत्तींनी म्हणजे इंद्रिय विषयांनी डुंबून गढूळ केलं आहे. हे सरोवर पुन्हा स्वच्छ निर्मळ कसं होईल? आहे की एक मनाचं माकड जे क्षणभरे स्थिर राहत नाही, त्याला ज्ञानाच्या साखळीने कसं बांधावं? हे प्रश्न फक्त त्याची अडचण नाही सांगत, तर उत्तरासाठीची त्याची तीव्र तळमळ दाखवतात. या प्रश्नांमधून काय महत्वाचं दिसतं आपल्याला? याचं महत्व काय आहे रामाच्या या प्रवासात? याचं महत्त्व अनेक पातळ्यांवर आहे. पहिलं म्हणजे ही कमालीची आध्यात्मिक प्रामाणिकपणा आहे. स्वतःच्या चुका, गोंधळ, भीती उघडपणे मान्य करणं हीच खऱ्या बदलाची सुरुवात असते. बरोबर. दुसरं, जगात राहून जगाच्या पलीकडे कसं पाहायचं, हा फक्त रामाचा नाही तर आपला सगळ्यांचा एक सार्वत्रिक मानवी प्रश्न आहे. आजही अनेकांना हा संघर्ष जाणवतो. जबाबदाऱ्या पण पार पाडायच्या आणि आंतरिक शांती पण जपायची. हो ना. तिसरं, यात त्याग करायचा की जगात राहूनच काम करायचा, हा जो संघर्ष असतो तो दिसतो. चौथं मनाला शुद्ध करण्याची, स्थिर करण्याची त्याची तीव्र इच्छा दिसते. आणि पाचवं? आणि पाचवं म्हणजे ही जी प्रामाणिक विचारपूस आहे, हा जो शोध घेण्याचा प्रयत्न आहे, ही स्वतःच एक महत्वाची आध्यात्मिक साधना आहे. ही तळमळच त्याला उत्तराच्या दिशेने घेऊन जाणारी खरी शक्ती बनते. तर या सगळ्या चर्चेचा सार काय म्हणता येईल? आज आपण रामाच्या नजरेतून जगाचं ते क्षणभंगूर, कधीकधी दुःखद वाटणारं स्वरूप पाहिलं. आसक्ती आणि वासना कशा प्रकारे मनाला अशांत करतात हे समजून घेतलं. आणि या सगळ्यातून शाश्वत शांती आणि मुक्तीसाठी त्याचा सुरू झालेला तो तीव्र शोध पाहिला. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की हे फक्त रामाच्या कथेपुरतं नाहीये. हे विचार आजही आपल्याला आपल्या आयुष्याकडे, आपल्या ध्येयांकडे, आपल्या आतल्या स्थितीकडे जास्त खोलवर बघायला लावतात. अगदी बरोबर. रामाची ही अवस्था म्हणजे फक्त एका राजकुमाराची निराशा नाहीये. ती मानवी अस्तित्वाच्या काही मूलभूत प्रश्नांना दिलेला आवाज आहे. आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की काय? कदाचित रामाची ही जी तीव्र निराशा आहे, हे जे खोल वैराग्य आहे, हीच खऱ्या ज्ञानाच्या उदयासाठी आवश्यक असलेली पहिली ठिणगी असेल का? अच्छा. जगाच्या स्वरूपाबद्दलची ही टोकाची अस्वस्थताच कदाचित आपल्याला त्या पलीकडे असलेल्या सत्याचा शोध घेण्यासाठी जी ऊर्जा लागते ती प्रेरणा देत नसेल का? हा एक महत्वाचा विचार आहे खराच. हो, पण मग प्रश्न उडतो की केवळ निराशेच्या किंवा नकाराच्या गर्तेत न अडकता अशी विवेकी जाणीव, असं अलिप्तपण पण तरीही सजग असलेलं भान कसं विकसित करायचं? जगाच्या नश्वरतेला पूर्णपणे नाकारण्याऐवजी तिच्यातूनच शाश्वतेकडे जाणारा पूल कसा बांधायचा? हा विचार कदाचित आपल्याला या चर्चेतून पुढे घेऊन जातो, ज्यावर आपण सगळेच चिंतन करू शकतो.